नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला भरलेलं कारलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. याआधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे याचा, तोही बघा तुम्ही. तर हे भरलेलं कारलं बनवण्यासाठी मी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत. कारली पण छान आहेत, मस्त मोठी मोठी कारली आहेत, पाहू शकता तुम्ही. आता ही कारली आपण कट करून घेणार आहे. मधून मी कापून त्याचे 2 भाग करणार आहे आणि आतल्या बिया काढून घेणार आहे त्याच्यातल्या. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता याच्यामध्ये भरायला आपल्याला मीठ आणि चिंच घ्यायची आहे. मीठ आणि चिंच आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि कारल्यामध्ये भरून कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. कारली शिजवून घेण्यासाठी हे चिंच आणि मीठ भरायचं आहे. सगळ्या कारल्यामध्ये आपण भरून घेऊया. चिंच घातल्यामुळे थोडा कडवटपणा त्याचा कमी होतो ना, त्याच्यामुळे. सगळ्या कारल्यांमध्ये भरून झालेलं आहे चिंच आणि मीठ. आता आपण ही कारली शिजवून घ्यायची आहेत. त्यासाठी मी इकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कारली सोडून घेऊया. पातेलं मोठं घेतलेलं आहे, व्यवस्थित आपली कारली बरोबर चांगली शिजतील. आता झाकण ठेवून आपण कारली शिजवून घेऊया. तोपर्यंत इकडे कारली शिजत आहेत, तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करूया. हे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि जिरा पावडर. तर आधी आपण एक खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे आधी बारीक करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते हे सगळं. मिक्सरला लावून घेते. अशा पद्धतीने आधी वाटून घ्यायचं हे. नंतर त्याच्यामध्ये हे धना पावडर, गरम मसाला, हळद आणि जिरा पावडर टाकूया आणि पुन्हा मिक्सरला लावून आपण फिरवून घेऊया. थोडंसं पाणी टाकावं लागेल मसाला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. मसाला आपला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. इकडे मसाला तयार झाला आहे. आपली इकडे कारली शिजलेत का बघूया. कारली जास्त गाळ पण शिजवायची नाही आहेत, कारण जास्त गाळ शिजवली का ते मसाला व्यवस्थित भरता येत नाही त्याच्यामध्ये. आता कारली मी काढून घेतलेली आहेत आणि परत धुवून घेतलेली आहे. त्याच्यातलं चिंच वगैरे सगळं काढून टाकलेलं आहे. आता हा मसाला आपण काढून घेतला एका ताटामध्ये. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा मी लिंबू घेतलेला आहे अर्धा, तो पिळून आपल्याला त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या फोडी पण करून आपण टाकू शकतो. तो व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्याची, तोही बघा. आता हे लिंबू पिळून आपण झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला तो. झालेला आहे व्यवस्थित मिक्स. आता आपण हे कारल्यामध्ये भरून घेऊया मसाला. एक एक कारलं घ्यायचं आणि असं दाबून व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे. सगळ्या कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. बघू शकता तुम्ही मी कसा मसाला भरते ते. झालेला आहे मसाला भरून. आपण आता इकडे फोडणीची तयारी करूया. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आता मी याच्यामध्ये 1.5 ते 2.25 पळी तेल घालणार आहे. तेल जरासं जास्त घालायचं. आणि हा टेचलेला लसूण आहे तो तेलामध्ये आधी परतून घ्यायचा. लसणामुळे खूप छान चव लागते. लसूण व्यवस्थित परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपण कारली सोडायची आहेत आणि कारली पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे.
लसूण करपू नये म्हणून मी गॅस स्लो केला होता. सगळी कारली आपण परतून घेऊया तेलामध्ये चांगली. अशा पद्धतीने पण करून घेऊ शकता आपण. आता याच्यामध्ये जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो पण आपण टाकायचा आहे. आणि हा मसाला पण आपण सगळा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. सगळा कारल्याला लागला पाहिजे. झालेला आहे मसाला परतून. आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पाणी टाकून पुन्हा मिक्स करावं लागेल. आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया मिनिटभर. कारला आपलं तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.